आमचं भाषण ज्या ज्या वेळेस सुरू होत होते त्यावेळेस आमच्या सुट्ट्याचा टाइम आमच्या भाषणाचा टाइम एकदाच होतो. आम्ही सिनियर झालो की काय झालो कळत नाही, परंतु ठीक आहे, हरकत नाही. परंतु लोक इतके वेळ झालं कौतुक करण्यासाठी इथे उपस्थित आहेत. मला आनंद एका गोष्टीचा वाटला की लग्नाच्या नंतर पहिल्या काळामध्ये वरात निघायची, ती वरात इतिहासात जमा झाली, पण तुम्ही माझी लग्नाच्या नंतर पहिली वरात काढली, त्याबद्दल एक वेगळा आनंद असतो. त्यामध्ये संस्कृती जतन असतं. आणि अशी वरात फक्त प्रेमाची माणसं काढतात. अख्ख्या रात्रभर वरात चालायची लग्न झाल्याच्या नंतर, सकाळ कधी व्हायची ते कळायचं नाही. मला फार आनंद वाटला. त्याची उतराई निश्चित करायची. आपल्या माणसाचं सरकार हा डोक्यात ठेवणारा माणूस नाही, हृदयात ठेवून जाणारा माणूस आहे. आता सीओ साहेबांना फोन केला होता, मग म्हटलं आपण आला नाही केलं तुम्ही खरंच बाहेर. ते व्यक्ती चांगले सीओ, परंतु त्यांना म्हटलं आपला प्रतिनिधी यायला पाहिजे. म्हणजे व्हिडिओना सांगितलं होतं, कदाचित व्हिडिओना जास्त कामं असतील, इथून पुढच्या काळामध्ये आमची कामं आम्ही निश्चित संवाद करून घेऊ, त्यात काही शंका नाही. तर मी खूप प्रेमाने कामं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. बीड जिल्ह्यातली असलेली आमची इमेज जी महाराष्ट्राच्या पातळीवरती बिघडलेली ती सुधारण्यासाठी ही माणसं मुंबईवर येत आहेत, आम्हाला मदत करतायत. त्यांचं कौतुक करायला जर प्रशासनाचा अधिकारी नसेल तर आमच्यासाठी आमचा जो रोल आहे आम्ही प्रेमाने जे चालतो तो कदाचित बदलावा लागेल. कारण शेवटी ती वेळ आली आहे असं दिसतंय. काही गोष्टी आम्हाला प्रेमाने जमत नसतील, अवघड आहे. कारण आमच्या स्वभावामध्ये मी कार्यकर्ता आहे, 95% मी कार्य घेतो. आमचा पिंड चळवळीचा आहे, परंतु आम्हाला एका मोठ्या पदावर बसल्याच्या नंतर आमच्यावरती काही बंधन आहेत. आणि त्या बंधनाचा कोणी गैरफायदा घेत असेल तर निश्चित वाईट वाटतं. कारण तुम्ही एवढे कसे कपाळ करंट आहे की हे गुलाबाचं फुल नाही तर तुम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणून इथं तुम्ही तुमची तर पात्रता नाहीये ही शाळा बांधण्याची. एकीकडे भारत देश महासत्ता होत असताना साधं शिक्षणाची गंगा दारात आणण्यासाठी तुमच्याकडे शाळा नसतील आणि जर एखादी संस्था येत असेल ना तुम्ही येत नसाल, बिलकुल माझा संदेश चॅनलच्या माध्यमातून जाऊ द्या. यापुढे आम्हाला वेगळ्या पद्धतीने चालू लागेल. अरे बीडची इमेज एवढी हे डागाळलेली ती चांगली येण्यासाठी त्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही कुठेतरी चांगले अनुभव सांगाल की राजेगाव सारख्या एका गावामध्ये एवढी छान सुंदर शाळा मुंबईतल्या एका ट्रस्टने केली. माझा सात्विक संताप समजावून घ्या. असो, कशाला हे करायचं, एखाद्या चांगल्या गोष्टीला डाग लागू नये म्हणून अशा गोष्टी घडतात का काय माहित नाही. आजच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या भूमिपूजनासाठी उपस्थित असलेले केंद्र प्रमुख बाळकृष्णजी वाघमारे, इम्रानजी नाईक, माझे मित्र रणजितजी राठोड, क्रिएट टुगेदर फाउंडेशनचे जरा मुलांना गपची बसायला त्यांचे प्रतिनिधी सिद्धेश भैया लोकरेंचे, प्रणव भैया कुगडे, संतोषजी कसरे, नारायणजी कसरे, महेशजी बागाडे, पारसनाथ साळवे, गणेशजी इंगळे, दत्ता साळवे, माझे मित्र बडवीजी खाडेकर, शहाजी राजू सोळंकी, गोविंदजी गरड, शरदजी कचरे, शिवाजीराव गरड, कुंडीलाल लोंढे, नामदेवजी सोजे, दिलीप वाघे, पंडित आडे, पप्पू कसरे, रमेश शेंडगे, भगवानराव कांदे, महेश बागाडे, भास्कर नाना कचरे, डॉक्टर जनक चौरे, शिवाजी कसरे, बालाजी यंगर, मुक्तीराम कापसे, सर्व शिक्षक आणि इतक्या वेळ झाला कार्यक्रम अतिशय सूत्रसंचलनाने आपल्या बाहेर आणणारे माझे मित्र अशोकजी वाडेकर सर. कार्यक्रमाला बराचसा उशीर झाल्याच्या नंतर मनामध्ये एक वाईट वाटलं किंवा आपण बीड जिल्ह्यात राहतोय आणि बीडमध्ये अशाही शाळा आहेत. परवा या शाळेच्या उद्घाटनाला येत असताना डॉक्टर गणेश ढवळे सरांनी बातम्या लावल्या की काळेगाव खडीला शाळेची अवस्था एवढी वाईट आहे. आरोग्याचा हा वारू हातात घेतल्याच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात किंबहुना गोंदियापासून मुंबईपर्यंत आणि इथं सिंधुदुर्गपर्यंत आम्ही सातत्याने काम करत असताना आरोग्याच्या योजनेमध्ये जेवढी काही क्रांती निर्माण करता येईल तेवढा प्रामाणिक प्रयत्न गेल्या एक तपापासून करतोय, 12 वर्षापासून. शासकीय सेवेमध्ये 12 वर्ष घातले. आता एका योजनेचा अध्यक्ष आहे. अधिकारीशाहीचा रोल माझा संपलाय. आता एक विजन वापरण्यासाठी मोठी संधी माननीय प्रधानमंत्र्यांनी, मोदीजींनी आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या दोन्ही योजनेचा अध्यक्ष म्हणून मला सन्मानित केलं, अध्यक्षपद दिलं. त्याबद्दल मी दोघांचे आभारी आहे. हे करत असताना या भागामध्ये अनेक जलसंधारणाची कामं असू द्यात, विविध विकास कामं असू द्यात, ज्याला फंड देत असताना मला वाईट वाटलं, चला आपण असं कसं ह्या गोष्टीकडे लक्ष गेलं नाही की या भागातल्या शाळा यांच्या इमारती धड नाहीत. काही शिक्षण संस्था ह्याच गोष्टीची वाट बघतायत का काय? या शाळा मोडकळीस येऊन गरिबांची असलेली शिक्षणाची जी हक्काची जागा आहे कदाचित वंचित ठेवायची आणि आपल्या शिक्षण संस्था
ज्या पैशाने समृद्ध असलेल्या माणसाकडं त्यांचं ऍडमिशन व्हावं अशा पद्धतीनं ही जर वाटचाल असेल तर ती कुठेतरी थांबली पाहिजे असा मनामध्ये विचार आला आणि आज संकल्प केला. काळेगाव खडीची शाळा नाही, पूर्ण ह्या ठिकाणची, पूर्ण तालुक्यातली, पूर्ण मतदारसंघातली इव्हॅल्युएशन करणार ज्या ज्या शाळा आहेत प्रशासनाला धारेवर धरून तुम्ही कमत पडत असाल आणि आमची मुलं जर रस्त्यावर येत असतील तर तुमची मुलं त्या शाळेत जाणार नाही, अजिबात जाणार नाही. कारण तुम्ही आमचं कौतुक करायला जर एखाद्या राजेगाव सारख्या एखाद्या संस्थेसाठी एखादा प्रतिनिधी पाठवून देत असाल तर कपाळ काढते तुम्ही. ही आमची भूमी आहे, आमची कर्मभूमी, आमची जन्मभूमी आहे. आणि या ठिकाणी शासनाचा एका योजनेचा अध्यक्ष, महाराष्ट्राच्या एका योजनेचा अध्यक्ष म्हणून मला वाईट वाटतं. काळेगाव खडीचे जेव्हा गणेश 23 ते 25 बातम्या मला पाठवल्या, त्या शाळेला तडे गेले, हे गेले, आपली मुलं त्या भिंतीखाली गेली तर असा विचार तुमच्या मनामध्ये कधी येत नाही का? एकीकडे भारत महासत्ता होत असताना जर शिक्षणापासून आम्ही वंचित राहिलो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असं मूलमंत्र देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनाकार होते. आणि हेही प्रॉडक्ट जिल्हा परिषदचं आहे. मी जिल्हा परिषदमध्ये शिकलोय, 10वी पर्यंत शिकलोय, लक्षात घ्या. आणि आम्ही इथपर्यंत गेलोय. या जिल्हा परिषदच्या शाळा अशा वंचित होऊ देणार नाहीत. इथल्या काही गोष्टी त्यांना बंधन असल्यामुळे त्यांना सांगता आल्या नाही, तर मलाही सांगायचं नाही. या ठिकाणी अशा पद्धतीचा हे झाला होता जिल्हा परिषद शाळेच्या विषयी, परंतु ते आम्ही ओव्हररूल केलं. ताकदीने सांगितलं की असा कुठला वर्ग घेतला जाणार नाही किंवा काय नाही, वाटेल ते करायची तयारी. आज मला सिद्धेश लोकरेंचं मनपूर्वक कौतुक करायचं. मुंबईतला एखादा माणूस ना त्याला कसली अपेक्षा न कुठली गोष्ट, गोंदियापर्यंत त्यांचं सगळं मार्ग करून पाहिलं. आणि त्यांचं एक मला 30303 ही संकल्पना खूप आवडली. 30 दिवसामध्ये 3 कोटी रुपये आणि 5000 किलोमीटरचा प्रवास करणं सिद्धेश्वर लोकांना मनाचा होता. 3 कोटी रुपये त्यांनी जमवले विविध ठिकाणी. मान्य आहे, तुम्ही काही म्हणून खिशातून दिले का, हे केले का? अरे तुला आहे ना, तुझं गाव आहे ना, 1-1 रुपया दररोज जमा केला तर तेवढं होतं. परंतु तो माणूस मुंबईवर इथपर्यंत येतो. इंस्टाग्रामचे फॉलोअर्स फक्त लाईक घेण्यासाठी नसतात, तर लोक हितार्थ कामं करण्यासाठी असतात. हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. रील्स बनवणं फार सोपं आहे. रील्सला रीच नाही आले की असं कळवळ होणं फार गैरी आहे. परंतु लोक हितार्थ एखादा माणूस काम करत असेल तर त्याला निश्चित त्याचा कौतुक करायला पाहिजे. सिद्धेश दादाचा छोटासा ऍक्सिडेंट झाला असं कळालं, काही वाईट होणार नाही. परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देऊ. मी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करणार आहे, बीडचा एक पुत्र म्हणून. मला आजचं भूमिपूजन हे भूमिपूजन नव्हतं. मला कदाचित हे लक्षात येणार नाही की एखादं भूमिपूजन जे शाळेचं भूमिपूजन असतं ना, 4 रूमचं ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचं भूमिपूजन केलं, 20 वर्षाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि त्याची जीडीपी सुधारण्यासाठी हे भूमिपूजन आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट. ही देशसेवा आहे. बरीच लोक देशसेवा करण्यासाठी वाढ बघतात. देशसेवा करण्यासाठी वाढ बघण्याची काही गरज नाही. छोट्या छोट्या कामामधून देश घडतो आणि देशाची सेवा करण्यासाठी आपला फक्त हेतुशुद्ध पाहिजे, हे त्यातून दिसलं. मला आनंद वाटला. मला आनंद हॅलो मला आनंद या गोष्टीचा झाला की त्यांनी तिथून मला झणझणीत आंदोलन होतं की आपल्या बाजूला काळेगाव खडीचे मगाशी आले होते. त्यांनी सांगितलं बिलकुल निश्चित राहा, तुमच्यावरून ऍक्टिव्ह करून द्यायचं, काही विषय नाही, त्याच्याबद्दल नाही सांगत. कुठल्याही रूम असतील अशा पद्धतीच्या साऱ्या गोष्टी आहेत. अर्थव्यवस्था एवढी मजबूत करतोय भारत, आज जगात 3री-4थी महासत्ता उभं होतं. आणि आम्हाला लाज वाटायला पाहिजे की आमच्या शाळा बरोबर नाही आहेत, आमच्याकडे हे नाही. सर मी कचरे सर मी जाहीर करणार होतो की डिजिटल शाळा देणार, सोलार देणार. हे सगळं ऑलरेडी झालंय. वॉटर प्युरिफायर झालंय. मला फक्त त्यात लक्षात आलं की 2 डिजिटल बोर्ड हवे तुम्हाला, ते आमच्या देवदूत प्रतिष्ठानच्या वतीनं देणार, स्वतःच्या खर्चाने देणार. कारण कुठल्याही मुलगा हा हाय एज्युकेटेड असला पाहिजे, हायर एज्युकेटेड असला पाहिजे. आमच्या पुण्यामध्ये बघा ना, बावळेवाडीची शाळा आहे, सगळ्यांना त्या शाळेचं अट्रॅक्शन आहे. की आश्चर्य ह्या गोष्टीचं आहे की ती शाळा आंतरराष्ट्रीय 0 लेवलचं सगळे दर्जा मानांकन असलेली शाळा आहे. त्या ठिकाणी 100% सोलार आहे. त्या ठिकाणची मुलं लॅपटॉप वापरतात, त्या ठिकाणची मुलं टॅबलेट वापरतात, त्या ठिकाणची मुलं जपानीज भाषा अवगत करतात आणि कोड वर्डिंग वगैरे सगळ्या गोष्टी, डिकोडिंग वगैरे सगळ्या गोष्टी करतात. आणि मला आनंद वाटला की जपानीज भाषा वगैरे सगळ्या गोष्टी आपण इथे शिकवतात. मनपूर्वक होतो तुमचं. आमच्या जिल्हा परिषद शाळेला कोणी नाव ठेवत असेल तर सोलापूरला बघा, परतेवाडीची जी शाळा आहे त्या ठिकाणी रणजित देसले सरांनी, रणजित राठोड साहेब तुमचं नाव ते, त्यांचं रणजित तेवढं तर साम्य आहे, लक्षात घ्या. आणि त्यांनी डिजिटल शाळा म्हणजे काय, एक पुस्तक QR कोड वरती मुलं हे आधुनिक
मोबाईलचा उपयोग करतायत, अँड्रॉइड मोबाईलचा उपयोग करतायत. शिक्षणही त्या पद्धतीने बदललं पाहिजे या दृष्टीने त्यांनी QR कोडवरती प्रत्येक पुस्तक प्रत्येक फळात हे केला. आणि जागतिक दखल म्हणजे शिक्षकामधला नोबेल एवढा सन्मानित असलेला ग्लोबल टीचर नावाचा अवॉर्ड रणजित देसलेंना मिळाला. 7 कोटी रुपये मिळाले त्यांना. काही गोष्टी वादात घडल्या असतील परंतु चांगल्या गोष्टीचं निश्चित कौतुक करायला पाहिजे. मुळामध्ये भारत देशामध्ये 1832 पर्यंत 7,32,000 गुरुकुल शिक्षण संस्था होत्या. या राजाश्रयावर चालायच्या. राजाश्रयावर ज्या त्या विभागातले वतनदार असू द्यात, संस्थानिक असू द्यात, राजे महाराजे असू द्यात, हे त्यांना अनुदान द्यायचे आणि त्या अनुदानाच्या माध्यमातून शाळा चालायच्या. दुर्दैवाने आता प्रतिकूल परिस्थिती. 1832 मध्ये लॉर्ड मॅकॉलेनी या शिक्षणाचं पाश्चात्य करायचं ठरवलं आणि पाश्चात्य करायचं ठरवलं. इंग्लिशला 1 नंबरचं मानांकन देण्यात आलं आणि दुर्दैवाने ते आम्ही पूर्णतः ऍक्सेप्ट केलं. तुम्ही मला असं कसं म्हणाल की आम्ही जगाच्या मागावर इंग्लिश नाही बोलतो? असं काहीच नाही. इंग्लिश पेक्षा मातृभाषा जपली पाहिजे. आणि मातृभाषेच्या विषयी कोणाला शंका असेल तर जर्मनी, जपान, इस्रायल या 2-3 राष्ट्रांमध्ये जाऊन बघा. स्वतःच्या मातृभाषेमध्ये इंजिनिअरिंग आणि मेडिकल शिकवले जाते आणि ते महासत्ता आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि या पद्धतीनं सगळा 1962 साली पुन्हा पंचायत राज सुरू झाली. पंचायत राज सुरू झाली की डिसेंट्रलाइज ऑफ एज्युकेशन झालं. डिसेंट्रलाइज झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीने पाश्चिमात्य आम्ही संस्कृती केली, गुरुकुलाची आणि आपल्या ह्या शाळेची कधी बरोबर होऊ शकत नाही. त्याचं कारण आहे त्या ठिकाणी संस्कार आणि चारित्र्याचा पाया गुरुकुलामध्ये होता. अपवादाने ह्या गोष्टी इथं नाही आहेत. पण मला अभिमानाने सांगावं वाटतं की ज्या पद्धतीने तुम्ही हे करताय, संस्काराचा पाया हा लेकरांच्या आम्ही केलेल्या स्वागतामध्ये आम्हाला दिसला, त्यांनी केलेल्या सत्कारामध्ये दिसला, त्यांनी केलेल्या ह्याच्यापेक्षा मोठे लाखो लोकांमध्ये सत्कार केले त्याच्याबद्दल सांगा. पण मनातली जी भावना असते ना ती प्रत्यक्षात ज्या करतीनं तुम्ही बैलगाडीमध्ये असल्यात हे असू द्या, हा संस्काराचा पाया. तुमचं चारित्र्य संपूर्ण तुम्ही निश्चितच आहात सगळं शिक्षक मुख्य भाग बसून, परंतु संस्काराचा पाया जोपर्यंत आपला असू शकत नाही तोपर्यंत मी सातत्याने म्हणत असतो की मुलांना एवढे चांगले शिक्षण द्या. तुमच्याकडे संपत्ती किती याच्यापेक्षा लोकांनी विचारलं पाहिजे की तुमची संपत्ती किती चांगली आहे. हाच महत्वाचा भाग. आज मला परवा महात्मा फुले जयंतीच्या निमित्त पुणे जिल्ह्यामध्ये डिजिटलाइज शाळेचं उद्घाटन केलं माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मला त्याची आठवण झाली की त्या ठिकाणी 100% शाळेचा सोलार वगैरे सगळ्या गोष्टी होत्या आणि तुम्ही त्या राजेगाव सारख्या छोट्या गावामध्ये ज्या पद्धतीने आपण हे करत आहात कौतुक करेल तेवढं कमी आहे. आज मला या ठिकाणी सुरुवातीला भेटल्याच्या नंतर मला वाईट वाटलं की गणेश डोळे सरांनी मला अनेक बातम्या पडल्या काळेगावच्या आणि मी इथं आल्यानंतर मलाही वाईट वाटलं की अशा अनेक शाळा त्या भागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये. खरे म्हणजे अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती कमी आहे का आमची कमी हेच कळत नाही. परंतु असू द्या, आपण माझी इथं बरेचसे पालक आहेत त्यांना नम्र विनंती की आपल्या मुलांना फक्त JEE आणि NEET साठी तयार करू नका. या देशामध्ये अनेक काही अशा गोष्टी आहेत की ज्या आपण सगळ्यात मोठ्या ताकदीनं पुढे करू शकतो. या देशामध्ये मुलींचा सहभाग हा जगामध्ये सगळ्यात जास्त आश्चर्यकारक आहे. 43% जगामध्ये 1 नंबरच्या मुली आमच्या इथे सुशिक्षित होत आहेत. सगळ्यात मोठी अभिमानाची बाब आहे. आणि तुम्ही आम्ही पालक प्रत्येक मुलींना JEE किंवा NEETच्या संदर्भात तुम्ही हे करू नका. मला आजच्या कार्यक्रमाला बोलत असताना मी सातत्याने सांगत असतो की मी बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो. ज्या ठिकाणी कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर बीडचं नाव आल्याच्या नंतर लोक पॉज घेतात. मी बीड जिल्ह्यात म्हटलं मैं डॉन तो दिखता नहीं हूं और डॉन जैसा भी नहीं. अरे बीड जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत, चांगले माणसं आहेत, हे असे चांगले उपक्रम आहेत. बीड जिल्ह्यामध्ये ज्योतिर्लिंग आहे, सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत, चांगली कामं करणारी देखील माणसं आहेत. परंतु बीडचं मी छाती ठोकपणे सांगत असतो बीड जिल्ह्यातला आहे आणि बीड जिल्ह्यातली चुकीची प्रतिमा लोकांच्या समोर हे करू नका. त्यामुळे या ठिकाणी मी 27 पूर्ण बीड जिल्ह्यातल्या 27 स्नेह संमेलनाला गेलो. बीड जिल्ह्यात जिथं बोलले तिथे गेलो. त्याचं कारण आहे स्नेह संमेलन आणि अखंड हरिनाम सप्ते या 2 गोष्टी अशा आहेत. मी एक विचार करा, स्नेह संमेलनातले जे पात्र असतात ते रंगवत असतात त्यांचे आई वडील. कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रंगवेल, कोणी महात्मा ज्योतिबा फुले रंगवेल, कोणी APJ अब्दुल कलाम रंगवेल, कोणी छत्रपती शिवराय रंगवेल. त्या मुलांची जात आणि धर्म कधी पाहिली जात नाही. स्नेह संमेलनाची ही तर महत्वाची शिकवण असते की जाती त्याला मोठमाती द्या आणि आपण सगळे एक आहोत ही भावना ऐका. दुसरी बाब आहे अखंड हरिनाम सप्त्याची. कित्येक शेकडो वर्षापासून विठोबाला आपण साक्षीला ठेवू अखंड हरिनाम सत्य ठेवत असतो आणि सत्यामध्ये सगळ्या प्रकारची सगळ्या जाती धर्मातील लोक आनंदाने एकत्र ठिकाणी बसून आपण त्या प्रत्येक परमेश्वराचं जपनाम करतो.
त्यातून अनेक निधी उभारले जातात, अनेक मंदिर उभारले जातात. यानंतरचा थोडासा फायदा राजगावपासून सुरुवात करा. सर, पैसे गोळा करण्यासाठी नवी ट्रिक वापरा. मी ट्रिक देतो तुम्हाला. लोकांकडून असे पैसे घेऊ नका. ज्या दिवशी अखंड हरिनाम सप्ताह असेल त्या दिवशी समजा 1000 रुपये आले तर त्यातले 200 रुपये शाळेच्या योगदानासाठी द्या. हाच खरा अखंड हरिनाम सप्ताह लक्षात घ्या. लोक त्यात जास्तीत जास्त पैसे देतील. देवाचा आणि धर्माचा बिलकुल आमचा निश्चित कनेक्शन आहे. बरीच लोक म्हणतात की तुमचा धर्म हिंदू धर्म आहे. धर्म म्हणजे नैतिकता आहे, धर्म म्हणजे कर्तव्य आहे, धर्म म्हणजे आपल्या प्रती समाजाच्या प्रती आपलेली असलेली कामाची निष्ठा. धर्म या शब्दाचा अर्थ कसा आहे. त्यामुळं धार्मिक कार्यक्रमाचा उपयोग हा सामाजिक उत्थानासाठी, सामाजिक योगदानासाठी असला पाहिजे या मताचा मी. त्यामुळं मी आता जास्त वेळ बोलत नाही, परंतु या देशाला नालंदासारखं, या देशाला तक्षशिलेसारखं तुम्हाला या 2 विद्यापीठाचं का नाव घेत आहे. मी तक्षशिला विद्यापीठाचं नाव घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हल्ली काही काळाच्या पूर्वी 2014च्या पूर्वी बरीच माणसं फॉरेनला शिकायला जायचं की आमचा मुलगा फॉरेनला परतला. अहो, त्या काळामध्ये 500-600 इसवी त्या काळामध्ये आश्चर्य वाटत तुम्हाला. पारशियाची मुलं होती, जापनीज होती, चायनीज होती, ग्रीकची होती, सुमात्राची होती. जगातली बहुतांश विद्यार्थी तक्षशिला विद्यापीठामध्ये शिकायची, नालंदामध्ये शिकायची. आणि अभिमानाची बाब आहे की आता तो फ्लो आमच्याकडे वळला. या ठिकाणी त्या पद्धतीचं शिक्षण होत आहे. मला अभिमान या गोष्टीचा वाटला की आपण उत्तरार्धामध्ये पसरे सरांनी सांगितलं या ठिकाणी त्या बाहुलेवाडीसाठी विद्यार्थ्यांची क्यू असणार एवढी चांगली शाळा तुम्ही निर्माण करू असा शब्द दिला. मला अभिमान आहे तुमचा. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडाल, मूल्यमापन लाखात आणि 2 लाखात नाही. माझ्याकडे पैसा तेवढा नाहीये, परंतु माझ्या प्रत्येक पैशामध्ये कोट्यावधी रुपयाचं वजन आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं या ठिकाणी कुठले वंचित असेल किंवा काय असेल, अशा पद्धतीचं चांगलं काम असेल. जयंतीला पट्टी फाडण्यापेक्षा माझं मत आहे की माणसं जगली पाहिजेत, माणसं टिकली पाहिजेत, संस्कृती गेली पाहिजे. आणि तशा पद्धतीचे कुठली शाळा असू द्या, जलसंधारणाची कामं असू द्या, विकासात्मक कामं असू द्या, शासन आणि शासनाच्या पुढची यंत्रणा निश्चित कारवाई करेल. आणि तुम्ही जिथं कमी तिथं मी हा शब्द घेऊन मी थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. धन्यवाद सर.